सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दन। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्वहि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे। माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची ज्ञात न चले जेथे। यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रन्थं यो रचयन् सुपुण्यजनकम् श्रीदासबोधाभिधम्। यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः। शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरी त्वा तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे। अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरो रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। बहुत पीडक दैत्य भंजन ऋषिमुनि जन योगी रंजन दुरित दानव दुष्ट गंजन अतुल कीर्तन वेस्तवेंजन। जय जय मार्तंड वंशावतंस जय जय कैवल्यधाम। जय जय भरताग्रज जय जय सीतारमण। जय जय सिंहासनाधीश्वर जय जय सुरराज विराजितपद। नमस्ते 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 नमः। सीताकांत स्मरण जय जय राम।
श्रीराम. निग्रह करून धरणे, काते टांगून घेणे, देवद्वारी जीव देणे, तो तमोगुण श्रीराम. समाजामध्ये वेगळ्या रूपाने आजकाल हे सगळं चालू आहे. त्या काळामध्ये किंवा भक्तीच्या नावाखाली जे थोतांड किंवा एकीकडे जी सात्विक भक्ती पूजा वगैरे सांगली जाते आणि इकडे या तमोगुणाच्या अधिपत्याखाली जी पूजा जशी केली जाते, तर मग ती पूजा आहे का खरं? काय करतात? निग्रह करून धरणे, मुद्दाम त्या शरीराला काहीतरी धरून ठेवायचं किंवा बांधून ठेवायचं, देवापुढे जाणार नाही तुझ्या, तू दे नाही तर कर, असं ना. भक्तीच्या दृष्टीने तो हट्ट वेगळा आहे. अत्यंतिक त्याच्याला समर्पण केलं तर देहभान न राहता तो तिथंच राहतो, तो वेगळं आहे. पण आम्ही त्या देहाशी धरून माझं कसं, माझा हट्ट, माझी आशा, माझं मनोरथ कसं पूर्ण होईल ते तू कर, जबरदस्ती करून जे केलं जातं ती तमोगुण आहे. आणि मग ते त्याच्याही पुढे आणखीन मजल जाते. खाते टांगून धरणे, देवद्वारी जीव देणे, स्वतःला काहीतरी टांगायचं, वरती उलट धरायचं किंवा देवाच्या दारामध्ये जीव द्यायचा. हे काय आहे? तमोगुण. अघोरी असुरी कृत्य आहेत ही सगळी. यत्तु कृष्णवदे कस्मिन् कार्ये असक्तमहैतुकम् अतत्वार्थ दल्पंच तत्तामसमुदारुतम्. जिथे केवळ आसक्ती आहे, जे तिथे काही ज्ञान नाहीच आहे खरं, म्हणजे त्यात काही तात्पर्य नाही, जे फक्त या देहालाच जो पाहतो देवाला पाहतच नाही, मग ते असं ज्ञान आणि त्या ज्ञानाच्या आधारावर केलेला विचार आणि त्या तशी ही कृती, ती काय म्हणायची बरं? अघोरी व्यर्थ आहे हे सगळं. हे सगळं तमोगुण आहे. अंधकार अज्ञानातून हे निघालेलं आहे. खरं परमेश्वर हा ह्या ब्रह्मांडाचा स्वामी आहे. तो शुद्ध ब्रह्मभाव असायला पाहिजे. पण इथं तिथं काहीच नाही आहे. देवाच्या जागी देव काय आमचा तो कोणी काही हिटलर आहे का शिक्षा करायला किंवा आपल्यावर काहीतरी संकट द्यायला? शुद्ध भाव जो आहे की काय आहे तो परमेश्वर, हे सगळं काही नसतंच. म्हणून हे सगळं अघोरी करणं येतं. हा भगवंताचा अनादर आहे. ही पूजा कशी होऊ शकते? पूजा म्हणजे जिथे पूज्य भाव आहे, आदर आहे, आत्यंतिक प्रेम आहे, इथं म्हणजे आम्ही त्या भगवंताला उलट भीती घालतो आहोत, त्याला धाक दाखवतो आहोत. तिथं ती पूजाही नाही, उपासनाही नाही आहे. मुद्दाम देवापुढे ठाण मांडून बसायचं, मला दे नाही तर हे करेन वगैरे. म्हणजे इथे काय आहे, आमच्या या ज्या कामना आहेत त्या जास्त त्या आमच्यासाठी देव आहेत, त्या लाडक्या आहेत. आणि त्याच्यासाठी आम्ही देवाला सुद्धा असं संकटात टाकतो आहोत. ते काय आहे तर तमोगुण आहे. अशा कृत्यांनी आम्हाला मिळतं काय खरं? हे तर सगळं परमेश्वरावरचा हा अविश्वास आहे, श्रद्धा नाही आहे. याला सगळं म्हणलं त्याला आपण काहीतरी तुच्छ लेखतो आहोत, म्हणून हा असा काहीतरी. आणि देवाची भक्ती करायची, देवाचं दर्शन करायचं, त्याच्यासमोर साकडं घालायचं म्हणजे काय आहे खरं? आपलं चित्त तिथे लावायचं आहे. इथे हे त्या देवाकडे चित्त लावणं झालंच नाही आहे सगळं. जर आपण भगवंतावर रागावतो किंवा त्याला अद्वा तद्वा बोलतो, तर ते म्हणजे भगवंतामध्ये चित्त लावणे नव्हे. अत्यंत विवेक आहे. अविवेक आहे.
ही आसुरी प्रकृती आहे, ही तमोगुण आहे. आणि त्या तमोगुणाचाच मग आश्रय घेतो आणि त्याच आश्रयावर हे जगणं आहे. हे जगणं नाही आहे, हे तर जगणं म्हणायचं का, हे तर मरणं आहे म्हणायचं. मग आता हे सगळं केलं तर काय मिळतं, काय आम्हाला काहीच मिळत नाही. सगळंच व्यर्थ ठरतं. मनोरथही व्यर्थ, कर्मही व्यर्थ आणि त्याचं फळही नाही. निष्फळ हे आहे, मोघम सगळं आहे. जसे आकाशामध्ये ढग जमा होतात, ते वेगळे वेगळे आकार दिसतात. कधी राजमहाल दिसतो, काही रथ दिसतो, हत्ती घोडे हे सगळं दिसतं. पण खरंच ते सगळं खरं आहे का की नाही? फक्त तो एक आकार, ते वायू जे ढग दिसतात ते फिरत असतात, ते आकार दिसतो, ते काहीच खरं नाही आहे. मग अगदी तसंच जो शुद्ध आहे, नित्य आहे, जो सत्य आहे, त्याला आपण खरं मानत नाही. आणि काहीतरी दगड, काहीतरी आकार जे आहे त्याला आम्ही खरं मानलं, त्या आकाराला खरं मानलं. आणि दुसरं, आमच्या ज्या आशा, मनोरथ जी आहेत, कामना ज्या आहेत, आमच्या वासना आहेत, त्यांनी असे काहीतरी आकार घेतले, आपल्या मनाने आकार घेतले, त्याला आम्ही खरं मानलं. म्हणजे जे सत्य आहे ते आम्ही जाणत नाही, ते पाहत नाही, आणि जे असं हे आभास मात्र सगळं आहे त्यालाच आम्ही खरं मानतो. मग त्याला धरून आम्ही या जगताकडे पाहतो. खरं म्हणजे हे जगत जे आहे ते सच्चिदानंद रूप आहे, पण ते आम्हाला दिसतच नाही. आणि मग राग, लोभ, तोडणे फोडणे हे सगळं होत असतं. श्रीराम. निराहार उपोषण, पंचाग्नी धूम्रपान, आपणास घ्यावे पुरून तो तमोगुण. श्रीराम. निराहार उपोषण, निराहार राहायचं, काही खायचं नाही, प्यायचं नाही, उपास करायचा. पण हे आणि काय, पंचाग्नी, पंचाग्नी 5 प्रकारचे अग्नी, ते यज्ञयाग काही करायचे, धूम्रपान करणे, यथेच्छ धूम्रपान जे आहे, किंवा आपण असं पुरून घ्यावे, जमिनीमध्ये आपल्याला पुरून घ्यायचं, द्या एवढे एवढे द्या, नाहीतर मग मी मरून जाईन वगैरे, असं. हे सगळं काय आहे, हे सगळं अघोरी उपचार आहेत. भगवंतानी ना, जसं त्या वानरांनी नारळ फोडला, वानराच्या हातात नारळ देण्यासारखं आहे. सगळं हे जे ह्या विद्या ज्या आहेत, ह्या सगळ्या अघोरी विद्या आहेत, आसुरी विद्या आहेत. ह्याला विद्याच म्हणणं चुकीचं आहे. या साधना ज्या आहेत की काही उपोषण केलं, निराहार राहणं, हे सात्विक कर्म आहे. पण ते सात्विक कर्म तमोगुणाच्या पात्रातून आपण घेतो, तो काय होतं, ते तमोगुण. ही सगळी कर्म जी आहेत, अशी अघोरी कर्म जी आहेत, ते तर आमचा जीवनाचा नाश करतात. पण जीवन जर राहिलं तर आमच्यातली ही बुद्धी जी आहे, त्या बुद्धीचाही ते नाश करतात. विवेक तिथे गावालाही नाही, त्या विवेकाचा ठाव ठिकाणाही राहू देत नाहीत. असं हे तमोगुणात्मक ही प्रकृती, राक्षसी प्रकृती आहे. अज्ञानातच ते ठेवतं, आपल्याला पूर्ण अविवेकी बनवतं. कुठलाही तिथे विचार नाही आहे. पण आपण काय करतो आहोत त्याच्या मागचं जे शास्त्र, तत्त्व, हे काहीच जाणत नाही. माझा फक्त स्वार्थ बघायचा, माझं कसं भलं होईल आणि दुसऱ्याचं कसं तळपट होईल, याच्यासाठी हे सगळं कर्म केलं जात असतं. निराहार राहणं म्हणजे अध्यात्म नव्हे. काही खातं म्हणजे समजा एखाद्याला वाटलं की अरे बापरे, हे कसे 3-3 दिवस उपाशी राहू शकतात, आम्हाला तर बाबा जमत नाही. मग तसं जमणं म्हणजे नाही, तर या आशा जर असतील आमच्या मनामध्ये तर ते तमोगुण आहे.
एकदा गुरुदेव जेव्हा उत्तरकाशीला होते आणि तिथे एवढी भयानक थंडी असायची आणि गुरुदेव तर दक्षिणेतले होते, तेव्हा ते म्हणले की मला काही ते बर्फाच्या पाण्यात आंघोळ करणं, थंडगार पाण्यात आंघोळ जमत नाही, मी काही इथे राहू शकत नाही. गुरु तपोवन महाराज म्हणले काय झालं मग, काय झालं मग गरम पाण्याने आंघोळ केली तर? ते नाही पण म्हणजे एवढं असं ब्रह्मचर्य हे तप असं काही मला जमणार नाही. मग त्यात काय म्हणले, गरम पाण्याने करतोस, असं का म्हणतोयस तू? तर तिथे एक समोर गंगा मैया त्या आश्रमाच्या समोरूनच वाहते. तर तिथे एक बघायचे एक मनुष्य, एक साधक रोज एवढ्या कंबरभर पाण्यात पहाटेपासून 12 वाजेपर्यंत पाण्यात उभं राहायचा. म्हणले हे काही मला जमणार नाही. तेव्हा तपोवन महाराज हसले आणि त्याचा जा विचारून ये त्याला, म्हणले का करतोयस हेस? आणि मग ते हे तू कशाकरता करतो हे सगळं? तर त्यांनी सांगितलं की मला म्हणले गावचा मुखिया व्हायचं आहे. तर आता गावचा मुखिया म्हणजे मग त्यांच्या मनामध्ये कदाचित असं आलं असेल, बापरे म्हणजे देशाची सेवा करण्यासाठी त्यांनी हे तप घेतलंय, व्रत केलंय. म्हणले हां. आणि मग पुढे म्हणला तो, कारण की माझं एका मुलीवर प्रेम आहे आणि त्या मुलीच्या बापाने सांगितलं की जो मुखिया असेल, गावचा मुखियाशीच माझ्या मुलीचं लग्न लावून देईन, म्हणून म्हणले मला मुखिया व्हायचं आहे. म्हणजे आम्हाला जे पद मिळवायचं आहे ते पद ती जबाबदारीसाठी नाही, मला काय हवं आहे, माझा स्वार्थ, माझ्या इंद्रियांचा उपभोग, त्याच्यासाठी ही सगळी साधना. निराहार उपोषण त्याला काही अर्थ आहे का? ते व्यर्थ आहे सगळं, त्याला काही मोघम आहे, हे सगळं भासमान आहे, हे सगळं त्याच्यात काहीच अर्थ नाही आहे आणि स्वतःलाही त्रास आणि दुसऱ्यांनाही त्रास त्याच्यामध्ये. श्रीराम सकाम जे का अनुष्ठान, का ते वायो निरोधन, अथवा राहावे पडोन तो तमोगुण. श्रीराम या अघोरी अशा या साधना, त्यांना साधना तरी कसं म्हणायचं, आसुरी कृत्य आहे हे फक्त. सकाम जे का अनुष्ठान, एकतर अनुष्ठान करायचं निराहार उपोषण वगैरे, पण ते कशासाठी? कामनेसाठी. मग कामनेसाठी जे केलं जातं ती कधी उपासना होऊ शकत नाही, अघोरी कृत्य आहे ते. जिथे भक्ती श्रद्धा हे सगळं बाजूलाच राहतं, तिथे विचार नाही, ज्ञान नाही, त्या विचाराचा ज्ञानाचा पार अगदी सुराडा करून टाकला जातो. तिथे कामनेसाठी आम्ही जर देवाची भक्ती केली तर आम्ही देवासाठी नाही करत सगळं, ते तमोगुण सांगितलेलं आहे. देव आम्हाला पाहिजे पण कशासाठी? देवा माझी लॉटरी लागू दे, माझं घर पूर्ण होऊ दे, त्याच्यासाठी आम्हाला, म्हणजे जे नष्ट आहे, जे भ्रष्ट आहे ते प्राप्त करण्यासाठी आम्ही त्या सत्याला गमावतो आहोत. आणि मग त्याच्यासाठी वाटेल ते करायचं, देवाला संकटात घालायचं, वायो निरोधन, मुद्दाम नाक दाबून बसायचं किंवा काय आणखीन खालचं अंग बंद करून बसायचं किंवा बस नुसतं पडून राहायचं मेल्यासारखं जडवत. अशा काही साधना पण आहेत त्या, ते काय आहे? ते तमोगुण आहे, अघोरी हे सगळं आहे. आता हे झालं तामसिक पूजन आणि त्यांच्या प्रकारे त्या साधना. पण एरवी पण जे जीवन आहे तर ते या देहाबद्दल इतका जो तादात्म्य इतकं पावलं आहे की हे म्हणजे सत्य, मग त्या देहाचे चोचले आणि त्या देहालाच नुसतं सजवायचं, नटवायचं आणि त्यालाच काहीतरी करत बसायचं, हे एक हा पण काय तमोगुण सांगितलेला आहे. श्रीराम नखे केश वाढवावे, हस्तची वर्ते करावे,
अथवा वाक्शून्य व्हावे तो तमोगुण श्रीराम. आजकालची फॅशन आहे ना, नख वाढवायची, केस वाढवायचे आणि हस्तची वर्ते करावे, तर हातकार वरती करायचे सुकवण्यासाठी वगैरे असे काय काय करतात. आणि बोलायचं काही नाही. आपलेच लोक असतात घरामध्ये, आपण आपली असतात, आपली मंडळी, काही मनमोकळं गप्पा मारल्यात, बोलल्यात, काही नाही, एकमेकांशी काही बोलायचं पण नाही. तर ते दिसतं मौन, पण मौन नसतं, आतमध्ये सगळं चाललेलं असतं. त्यामुळे ते काय आहे, ते तमोगुण आहे. वाक्शून्यता, कट्टी सगळ्यांशी, ते तमोगुण सांगितलेला आहे. आता हे नख केश वाढवणं मग ते चांगलं नाही आहे का? काय त्याचा उपयोग आहे? पण काय म्हटले, शूर्पणखा. शूर्पणखा म्हणजे कोण आहे? एवढी लांब लांब तिची नखं होती. ती नखं कोणाची असतात? मोठी मोठी, जे हिंस्र श्वापद वगैरे असतात, राक्षस असतात, मांस खाणारे, त्यांच्यासाठी ते नखं वापरतात. ते नखं वाढवणं हे चांगलं आहे का? दुसरी म्हणजे आसुरी प्रवृत्ती आहे, ती आसुरी पण आहे ते. आणि दुसरं की नख वाढवणं ह्याच्यात काय मोठा पुरुषार्थ आहे? तुम्ही काही करा का नका करू, ते वाढणारच आहेत. नख आणि केश हे निर्लज्ज आहेत, ते वाढतच असतात. आणि उलट जर तुम्ही आजारी पडाल किंवा काही आपल्यामध्ये जर अशक्तपणा असेल, तर ती हे नख आणि केस वाढतात उलट जास्त. म्हणजे नख केस वाढवणं हे उलट अशक्तपणाचं किंवा निस्तेजपणाचं लक्षण आहे. आणि ते वाढवण्यासाठी आपल्याला वेगळं काही लक्ष द्यायची गरजच नाही आहे, ते वाढणारच आहे. पण त्यापेक्षा काहीतरी ज्ञान घ्यावं, नवीन काही शिकावं, दुसऱ्याला काही मदत करावी, हे कितीतरी मोठं आहे ना. तो परमेश्वर बघायचा की आमचंच देह सजवायचा? हे सगळं काय सांगितलं? तमोगुण सांगितलेलं आहे. त्याच्यातून आम्हाला काही मिळतही नाही. उलट त्या नख केस वाढवायचे तर त्याच्यासाठी जी शक्ती ऊर्जा लागते आपल्यातली, जे आपल्यातलं रक्त सगळं त्या केशाच्या वाढीमध्ये जातं आणि मग शरीराची हानी होते, असं सगळं आहे. स्थूल बुद्धीच आम्ही वाढवतो आहोत, देहबुद्धी वाढवतो आहे, आणि त्याच्यामुळे आमची भ्रांती वाढती आहे. जितकी भ्रांती अधिक तितकं बंधन अधिक, दुःख अधिक सगळ्या. हे काय आहे? हे सगळं तमोगुण आहे. मग ते आपलंच सजवत बसायचं, नटवत बसायचं आपल्याला, आणि बाकी कोणी अरे जरा याचं काय ते सांगशील का? नाही नाही, त्यांच्याशी मग बोलायचं पण नाही, वाक्शून्य. ते सगळं तमोगुण आहे. श्रीराम. नाना निग्रही पीडावे, देह दुःखे चरफडावे, क्रोधे देवास फोडावे तो तमोगुण श्रीराम. जेव्हा ही स्थूल बुद्धी, देह बुद्धी जेवढी वाढते तितकं ते मी माझं हे जास्त वाढतं. निग्रहीपणा, हट्टीपणा वाढतो. मग मला हे असंच पाहिजे, मला हेच पाहिजे, हे झालं नाही, ते झालं नाही. आणि मग नाना निग्रही पीडावे, असं काहीतरी निग्रह, दुराग्रह करायचा, आणि तो झाला नाही तर मग आदळ आपट करायची, स्वतःलाच डोकं आपटून घ्यायचं किंवा हातपाय जमिनीवर आपटून घ्यायचे, कडाकडा बोटं मोडायची, किंवा जे काही देहे दुःखे चरफडावे, आत बाहेर नुसतं अशांत अशांत चरफडणं असतं. आणि इतकंच नाही तर काय करतो, असा क्रोध येतो, खाऊकू गेळू होतं, आणि मग क्रोधास देवा फोडावे, क्रोधे देवास फोडावे. या क्रोधाने त्या देवाला पण फोडलं. हे काय आहे? तमोगुण आहे. त्या मूर्तीला तोडणं काय हो, पण प्रत्यक्ष भगवान सगुण साकार होऊन आले तेव्हा त्यांचा पण अनादर नाही का केला गेला? त्यांना सुद्धा
निंदा त्यांची नाही का केली गेली, शिव्या नाही का दिल्या गेल्या त्यांना मारण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या विरुद्ध युद्ध पुकारली गेली. त्या भगवंताला कोणी जाणलं नाही. म्हणून तर भगवान कळवळा येऊन म्हणतात ना, अवजानंती मां मूढा. हे तमोगुण म्हणजे मूढता आहे, अज्ञान आहे. म्हणजे बुरखे पांघरूनच आम्ही जगाकडे बघतो आहोत. मग भगवान असे प्रत्यक्ष सगुण साकार जेव्हा झाले, तेव्हा सुद्धा दुर्योधन आणि कोण शिशुपाल, वक्रदंत वगैरे यांनी पाहिलं नाही. रावण, कंस प्रत्यक्ष भगवान असून त्यांनी त्याला निंदा केली, त्याला त्रास दिला. भगवंताला मारण्यासाठी इतके राक्षस पाठवले. क्रोधे देवास फोडावे, कसं त्याला मारू मी? ही काय आहे? हे तमोगुण आहे. तर देव कधी फुटू शकतो का? तो कधी तुटू शकतो का? जळू शकतो का? पण हीच काय आहे? आणि फक्त ती देवाची मूर्ती म्हणजे देव नाही ना. हे सगळं जगत सच्चिदानंद रूप आहे. सगळीकडे तोच खरा म्हणजे भरलेला आहे, ओतप्रोत भरलेला आहे. मग ते आम्ही कोण फोडणार आहे? आम्ही कोण नष्ट करणार आहे? खरं हा देह म्हणजे पण तो देवच आहे, त्याच्यामध्ये पण तो देवच बसलेला आहे. पण आम्हाला काय झालेलं आहे? मग आपल्यावर पण चरफडणं, क्रोध करणं, आपल्याला पीडा देणं, ते काय आहे? ते त्या देवाला फोडण्यासारखंच आहे. याचं कारण काय आहे? अज्ञान आहे. अज्ञान म्हणजे काय? तर आपण आपल्याला जाणत नाही. या देवाला आपण इथे देव आहे त्याला आपण बघत नाही. विस्मरण झालेलं आहे. आत्मविस्मृती. या पाच पंचभौतिक जे देह आहे त्यालाच मी आपण मानून बसलो, हे अज्ञान आहे. मग यथादृष्टी तथा सृष्टी, सगळं सच्चिदानंद रूप असूनही आम्हाला मात्र तो दगड दिसतो. मग वाटतं हे दगड काय करणार म्हणले, आमच्या दुःख कसं दूर करेल म्हणून असं वाटतं. पण ह्याला असं म्हटलं की भगवत देह चैतन्य घन, तेथे वसेना देहाभिमान. ते तर चैतन्य घन आहे, तिथं कुठला देहाभिमान नाही, मीपणा नाही, अज्ञान नाही आहे खरं. मग आता जेव्हा आपण म्हणतो देव सगुण साकार होतो किंवा त्या मूर्तीमध्ये आहे, म्हणजे कसा बरं? त्याला आकार नाही आहे ना, तो निर्गुण निराकार आहे ना. मग तो साकार कसा काय झाला? खरं म्हणजे तो निर्गुण निराकार आहे आणि तेच जे आहे ते सगुण साकार आहे. जसं की घृतकाठिन्यवन्मूर्ती सच्चिदानंद लक्षणा म्हणतात. जसं की घृतकाठिन्य ते पातळ तूप असतं आणि मग ते आपण एखाद्या बरणीमध्ये ठेवलं की ते थंड होतं, थिजतं ते, आणि मग त्याला तसा आकार येतो. किंवा मेण, आपण ते मेणाच्या मूर्ती बनवतात, ते मेण पातळ करायचं आणि मग त्या साच्यामध्ये घालायचं, मग तशी मूर्ती ती आकार झाली. पण ते मेणच आहे ना, पातळ असू दे किंवा थिजलेलं असू दे, ते तूपच आहे. पाणी जेव्हा त्याला बर्फ केला त्याला आकार आला, पण ते पाणीच आहे. मग तसंच ते भगवंताचं स्वरूप जे आहे तो सच्चिदानंदच आहे. तो जरी आकाराला आला तरी तो सच्चिदानंद आहे, तो पंचभौतिक नाही, तो दिव्यच आहे. असा जो पण या कामक्रोधाने लडबडलेली आमची बुद्धी ती ते पाहू शकत नाही, ते जाणू शकत नाही, आणि मग आम्ही त्या देवाला फोडतो. सत्वबुद्धी जी दगड असूनही ज्याच्यामध्ये देव पाहणं किती सूक्ष्म आणि किती सुंदर दृष्टी आहे बरं, पण ती नाही आहे, तर देव असूनही आम्ही त्याला फोडतो. हे तमोगुण आहे, अज्ञान आहे. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे? आपणच आपल्याला फोडून घेतोय, आपणच आपल्यावर दगड धोंडा पाडून घेतो आहोत. काहीच आपल्याला मिळत नाही, सगळंच मोघ झालं.
कर्मही मोघ, आशा पण मोघ, ज्ञान मोघ, सगळंच मोघ आहे. श्रीराम देवाची जो निंदा करी, तो आशाबद्ध अघोरी, जो संत संग न धरी, तो तमोगुण श्रीराम. जेव्हा ताप येतो, ज्वर, तेव्हा काय होतं बरं, जीभ आमची कडू होते ना. काय चांगलं इतकं मस्त मलईदार गोड भरपूर साखर वगैरे घातलेलं, केशर घातलेलं दूध जरी दिलं तरी पण ते विषासारखं कडू लागतं, नको मला. मग तसंच हा देव सच्चिदानंद आहे, सर्व सौंदर्य षड्गुण ऐश्वर्यमान असा आहे, दोषरहित तो आहे, अपरिच्छिन्न आहे, कुठलीही सीमा नाही, मर्यादा नाही, असा तो सर्व व्याप्त आहे. जिथे सीमा आहे तिथे दोष आहे, तिथे मर्यादा आहे, मजा नाही आहे त्याच्यामध्ये काही. असा देव कोण आहे हे आम्हाला माहिती नाही. जसं ते दूध असूनही आम्हाला विषारी लागतंय, कारण जीभ काय झाली आहे, ती त्यात ज्वरामुळे दूषित झाली आहे, कडू झाली आहे. माझी बुद्धी ही कामक्रोधाने विषारी झालेली आहे, लडबडली आहे, म्हणून मला देवसुद्धा फोडावा इतका वाईट वाटतो. मग देवाची निंदा करायची. देव काय असा कोणी गडी नोकर चाकर आहे का, मूर्ख तो, काहीतरी उलटं सुलटं करणारा. चांगलं काहीतरी सांगितलं की तो उलटच काहीतरी करून ठेवतो. लहानपणी मी करायचं की त्या फरशी म्हणले, साबण लावून फरशी धू आणि स्टोवमध्ये रॉकेल भर. यांनी काय केलं, रॉकेल सगळं पसरवलं, रॉकेलनी फरशी धुतली आणि स्टोवमध्ये साबण भरून ठेवला, साबणाचा फेस. दोन्ही पण वाटोळं. असं देव करणारा आहे का? असा आहे का? तो मूर्ख आहे, तो देव कोणी गडी आहे का आपला? उठसूट आपलं त्याला घातल्याशिवाय फोडला देव, निंदा केली. काय करतो आहोत हे सगळं? खरं त्याचं चिंतन करायचं की असं त्याची निंदा करायची? मग आपण सुद्धा नाही का बुद्धिवादी? आज श्रद्धा नाही तिथे, देवावर आक्षेप घेत नाही का? त्या परमेश्वराचं चिंतन करण्याऐवजी, त्याच्या सुंदर लीला गाण्याऐवजी त्याच्या कृत्यांवर आम्ही आक्षेप घेतो. असं का झालं, असं का केलं वगैरे शंका घेतो आम्ही त्याच्यावर. हे करणं म्हणजे देवास निंदा करणं हा तमोगुण आहे, अज्ञान आहे ते सगळं. स्वप्नामधलं अमृत पिऊन काही आम्ही अमर होणार आहोत का? 1 कोटी रुपये मिळाले मला स्वप्नात, मग आम्ही काही श्रीमंत होणार आहोत का त्याच्यामुळे? मग अगदी तसंच आहे. देव म्हणजे एखादी मूर्ती, एखादी व्यक्ती, असं स्थूल दृष्टीने पाहणं म्हणजे त्या स्वप्नातल्या 1 कोटी पाहण्यासारखं आहे. देवाला ते पाहणंच नव्हे ना. जर आम्ही त्या देवाला असा दोषरूप बघतो आहोत आणि मग त्याची निंदा करतो, हे दोन्ही सुद्धा पाहणं नाही. तिथे ज्ञान नाही आहे, तिथे अंधकार आहे, सगळा तमोगुण भरलेला आहे. अशी ही देवाची निंदा करायची. आणि हे सगळं का होतं बरं? का निंदा करतो? कारण मी माझ्या कामनांना वजनदार केलेलं आहे. अरे माझी कामना, माझं कसं हट्ट पुरत होत नाही ते आम्ही बघत असतो. तो आशाबद्ध अघोरी म्हटले, इतक्या आशेने बांधलेला आहे तो. मला हे हवं आहे, मला ते हवं आहे, मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे. मग त्याच्यापुढे माझं सामर्थ्य आहे का, माझी क्षमता आहे का, मला ते पचणार आहे का, हे कुठलाच विचार तिथे नाही. अघोरी आशाबद्ध आहे, नाही त्या आशा ठेवलेल्या आहेत. आणि मग अशी ही स्थूलबुद्धी, आणि तिथं मग ह्या शरीराच्याच संबंध असल्यामुळे तिथे सगळ्यात त्याची अडथळे आहेत. इतकं अघोरी करायचं, काही तिथं म्हणजे शुद्ध अशुद्ध निषिद्ध काहीच राहत नाही. बस सगळं भोगत राहायचं. जसा एखादा तो कुत्रा
गावातला भटका कुत्रा जे असतात, काय खातात ते? फक्त त्यांना जे खाता येत नाही तिथपर्यंत पोचत नाहीत तेवढंच ते खात नाहीत, बाकी सगळं खातात ते. तोंड भाजेल एवढं त्यांना कळलं तर ते खाणार नाहीत, पण वाटेल ते खायचं. तिथं कुठलीही शास्त्राचं बंधन नाही, शास्त्राने हे विधी निषेध सांगितले हा काही विचारच तिथं नसतो. ते जे सगळं त्यांनी टाकून दिले, आशेचे गुलाम झालेले आहेत. असे जे ते शास्त्र काय संत काय ह्याला काही ते मानतच नाहीत. जे जे काही दिसेल ते मला हवं आहे, बस डोळ्यापुढे विषय आला की तो मला हवा आहे. अघोरी आशा आहेत खरं म्हणजे ह्या. ते पवित्र आहे अपवित्र आहे, योग्य आहे अयोग्य आहे काही नाही, बस खाओ पिओ मजा करो. मग ते खाण्यासाठी ते पिण्यासाठी माझ्या आशा सगळ्या पूर्ण करण्यासाठी आम्ही देवालाही निंदा करतो, फोडतो तोडतो. मग माणसांची काय व्यथा? मग ही तिथं काही ते निंद्या अनिंद्य काही बघितलंच जात नाही. असं बस काय बघितलं जातं? पवित्र अपवित्र नाही बघितलं जात. मला आवडतं की नाही आवडत, मला हवंय की नको आहे ते पाहिलं जातं. फक्त स्वतःचा स्वार्थ फक्त बघितला जातो. आणि ते काय आहे? तमोगुण आहे. आणि सहसा जर बंधन आहे दुःख आहे तर त्याचं कारण हे आहे, आपण आपलं एक संकुचित जीवन करून घेतलं. मी माझं, मग मला हे हवं आहे मला ते हवं आहे. आपण नकळत विसरूनच जातो की देवाचं चिंतन करायचं आहे, देवाची प्रार्थना करायची. पण आपण ते मी मला आणि माझं हवं आहे मला पाहिजे हेच आम्ही बघत राहतो आणि मग दुःखी होतो. मग ते कशाला? त्याचा उपाय काय सांगितला आहे शास्त्रांनी? संतसंग करा, पण संतसंग न धरी ते सोडून बोला तेवढं. सगळ्यांचा संग आम्ही करता येतो पण संतांचा संग करत नाही. सगळ्या आमच्या संतांनीच सांगितलंय की बिनु सतसंग विवेक न होय. हे सगळं असं अघोरी मूर्खासारखं वागणं का आहे? कारण आम्ही संतांची संग नाही धरली. संतांच्या संगानेच विवेक येणार आहे. योग्य काय अयोग्य काय, मी कुठं पोचणार आहे, माझा विकास कसा होणार आहे, हे सगळं संतांमुळे हा विवेक कळणार आहे. पण तेच आम्ही करत नाही. आणि म्हणून त्या संत संघाला इतकं मोठं मानलेलं आहे. ते म्हणले की रामकृपा बिनु सुलभ न सोय. परमेश्वराची कृपाच पाहिजे त्याला, फक्त नाही मिळत असा संत संग. कारण भगवंतांनी सांगितलेलं आहे हे अशी जे अघोरी कृत्य करणारे, मला निंदा करणारे, मला असे क्लेश देणारे आहेत त्यांना मी काय करतो? त्यांना म्हणले मी नरकात टाकतो. कसा संत संग होणार बरं त्यांना? रामकृपा कशी होणार त्यांना? ही ते सगळं काय आहे? तमोगुण आहे. एकीकडे आमचे संत इतकं विचार ते करतात, निष्ठांची मांदियाळी सोयरे हो तू म्हणतात की सगळे हे सज्जन ईश्वरनिष्ठ भक्त संत जे आहेत त्यांचे समूहच्या समूह समाजामध्ये पसरू देत. नुसते लांब नाही कुठंतरी, नुसता संघ नाही म्हणले, ते सगळे होऊ देत, सोयरे होऊ देत, अगदी आपल्या जवळचे नातलग होऊ देत म्हणले. पण आपण आपले बघतो की आपल्या नातलगांनाच आम्ही दूर करतो आणि जो संत आहे तर त्याला पण बाजूलाच ठेवतो ना. खरं म्हणजे संतांना आपलं सोयरं करून घ्यायचं आहे, पण हा काय करतो? त्यांच्यापासून दूर राहतो. ते स्वतःहून येतात, ते स्वतःहून बोलवतात, ते आपण त्यांना काहीतरी आपली कारणं सांगत राहतो. नाही जमत नाही, होत नाही, करत नाही, आज आजारी आहे. आजारपण तर बाप रे, आता वय झालं. नाटक सिनेमे बघायला कुठलं वय? आणि लांब लांबचे प्रवास करायला ते चाल. तर हे सगळं काय आहे? तमोगुण आहे हा. आपण सुरुवातीलाच बघितलं होतं की हा दोष कोणाचा वैयक्तिक दोष नाही बघायचा, तर हे तमोगुणाचं लक्षण आहे.
आणि हा तमोगुण जिथे आहे तिथे बंधन आहे. तमोगुण हा मोक्षाला अडथळा आहे. म्हणून हा तमोगुण काढण्यासाठी आपण हा तमोगुणाची लक्षणं उघड स्पष्टपणे बघतो आहोत. याची वैयक्तिक कुणाला काही नाही आहे. जसं ते अग्नी आहे, तो अग्नी हा बस जाळत ठेवतो, सगळंच त्याच्यासाठी इंधन आहे, सगळंच त्याच्यासाठी जळण आहे, तो काही बघत नाही. तसाच हा तमोगुण म्हणजे त्याला इतका अज्ञान आहे त्याच्यामध्ये, तो मीपणा इतका आहे, अहंकार इतका आहे की त्याला हे जग म्हणजे सगळं आपलंच आहे, मन माने सो कायदा होऊन जातो त्याचा. जग पण आपलं आहे आणि जीवन पण माझंच आहे. म्हणजे या जीवनावर पण आपला हक्क नाही आहे, अधिकार नाही आहे. हे जर जीवन मिळालं आहे तर हे आपल्याला काहीतरी ऋण आहे. ते ऋण फेडण्यासाठी हे जीवन आहे. कोणासाठी ना? आपल्या मातापित्यांनी आपल्याला जन्म दिला, त्यांचं ऋण आपल्याला फेडायचं आहे. तर त्या मातापित्यांचं आम्ही ऐकत नाही, नुसतं ऐकत नाही तर त्यांचं ऋण तर दूरच राहिलं सगळं. त्या परमेश्वराने आम्हाला बनवलं आहे, घडवलं आहे, हे सगळं कोणी केलं आहे, पण त्याला आम्ही मानतही नाही, त्याला फोडतो, तोडतो. हे कुठला काय याला ज्ञान म्हणायचं का? श्रद्धा नाही, भक्ती नाही. आणि तिथे सगळ्यात मोठं हे काय आहे तर आपला विकास तिथे साधत नाही. आपणच आपल्या पायावर धोंडा पाडून घेतो आहोत. आणि असा हा जो तमोगुण तो ऐकवत नाही, पण तो कशाकरता सांगतोय की तो सोडायचा आहे आपल्याला, सांगायला लागेल त्याच्यासाठी ना. जसं इतकं छान उदाहरण दिलं की ते घाण काढण्यासाठी त्याच्यात हात घालावा लागतो आणि ती काढावी लागते, मग हात स्वच्छ करायचे. म्हणून आपण परमेश्वराचं नाम घेतो. संतांचा संग किती बरं, जे अगदी पाप्यातले पापी असे होते, ज्यांना कुठलाही अधिकार नव्हता, असे नीच, हीन, कुलहीन, जातीहीन, बुद्धिहीन असे दगडासारखे होते, पण त्यांनी संतसंग केला आणि ते तरुण नाही का गेले. अजामिळ पापी होता, ती शबरी अशी भिल्लीण होती, अज्ञानी होती. कोण होते बरं? म्हणजे वाल्या कोळी जो असा गुन्हेगार होता, इतकी गुन्हे केले होते, तमोगुणाचे सगळे घडेच भरलेले होते त्यांचे, पण संतसंग केला आणि उद्धार झाला त्यांचा. पण जो तमोगुण तरी पण हे करत नाही, कारण हे कधी ऐकलंच नाही त्यांनी ना. जर त्यांनी हे ऐकलं तर त्याला समजेल की आपण तमोगुणामध्ये आहोत आणि हा तमोगुण आपल्याला अडकवतोय. हे दुःख जे आहे ते या तमोगुणामुळे आहे. देव नाही दुःख देते आपल्याला. उलट देवाचं तर आपण आभार मानले पाहिजे, देवाची आपण पूजा केली पाहिजे. कितीही दुःख आली तरी सुद्धा देवालाच श्रेष्ठ मानलं पाहिजे. दुःख आलं तर उलट म्हणजे त्याचं दर्शन कधी होईल ही आशा आपल्याला राहिली पाहिजे. मला दुःख होऊ दे, मला सुख होऊ दे, पण त्याचा विचार तिथं नाही केला पाहिजे ना. माझ्या सुखदुःखाचा विचार म्हणजे हा स्वार्थ आहे, हा तमोगुण आहे. विचार सतत देवाचा पाहिजे, परमेश्वराचा विचार पाहिजे, पण तो आपण करत नाही. मग तो करत नाही म्हणजे तो तमोगुण आहे. पुन्हा पुन्हा हा तमोगुण आम्हाला जो या अविवेकाने आम्हाला बांधून टाकत असतो, गुरफटून टाकत असतो, तो टाकण्यासाठी म्हणून स्पष्टपणे सगळं दिलेलं आहे. सामाजिक स्तरावर किंवा आम्ही ज्ञान मिळवून आम्ही काय कृत्य करतो त्या स्तरावर असेल, किंवा आम्ही अध्यात्म म्हणून आम्ही जी साधना करतो, उपासना म्हणून जे काही करतो, त्याच्यामधलं हे सगळ्यामधला जे अडाणीपणा, मोह, अविवेक स्पष्टपणे सगळे चित्रित इथे केलेलं आहे. मग हे सगळं आम्हाला शहाणपण देण्यासाठी आहे, सगळं नावं ठेवण्यासाठी नाही. दोष हा सांगितल्यानंतर काढता येतो. आणि हे तमोगुण वगैरे जो आहे ना, बाहेरची घाण आहे ती
दुसरा गडी लावून आम्ही काढू शकतो, पण आमच्यातला तमोगुण हा आपणच आपल्याला काढायचा आहे. आपणच प्रयत्न केले पाहिजेत. आपणच आपल्याला उच्च संत, गुरु, समर्थ आपल्याला सांगण्याचं काम करतात, दाखवण्याचं काम ते करतात, पण ते काढण्याचं काम आपल्यालाच करावं लागणार आहे. ही जी प्रकृती आपला जो पिंड बनला आहे, हे व्यक्तिमत्व, तर त्याच्यामधला तमोगुण काढायचा असेल तर मलाच प्रयत्न केलं पाहिजे. आणि म्हणून आपण जर म्हणलं मी सात्विक आहे, तर खरं म्हणजे हा अहंकार आहे, आणि तो अहंकार म्हणजे तमोगुण आहे. म्हणून तर आमचे संत जे म्हणतात की ना, मी तर म्हणले मी तुमच्या महाराचाही महार, मी तर इतका कमसल आहे, मी इतका हीन आहे, माझे इतके मी दोष भरलेले आहेत माझ्यामध्ये. कारण त्याच्यापुढे, परमेश्वरापुढे आपण तसेच आहोत ना. जर मीपणा आहे तर आपण मीपणा त्या देवाच्या पायाशी आपण राहायचं आहे, आणि हळूहळू मी कुणीच नाही इथपर्यंत पोचायचं आहे. जय जय रघुवीर समर्थ.